मंडळी नमस्कार. आपण मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण आंबेचिंचोली या बंधाऱ्यावरती आहोत. भीमा नदी काठा लगतच्या गावांना विद्युत पुरवठा खंडित करण्याचा जिल्हाधिकारी साहेब सोलापूरच्या यांनी आदेश केलेले आहेत. या सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश केलेला आहे त्या आदेशाला आम्ही मानत नाही, कारण या शेतकऱ्यावरती अन्याय करणारा हा आदेश आहे. कारण उजनी धरणातून सोडलेलं पाणी सोलापूरला पोहोचेपर्यंत विद्युत पुरवठा 2 तासावरती केलेला होता. आता 10 दिवसानंतर लगेच पाण्याचं नियोजनाखाली इथल्या शेतकऱ्यांना आता अजून 2 तासाची लाईट दिली जाणार आहे. म्हणजे आता पावसाने दांडी मारलेली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांची पिकं जगणं गरजेचे असताना उन्हाळ्यातून कशी शेतकऱ्यांनी आपली पिकं जोपासली आहेत, परंतु आता हे सरकार किंवा हे जिल्हाधिकारी साहेब हे वीज वितरण कंपनी शेतकऱ्यावरती जाणीवपूर्वक अन्याय करत आहे. 2 तास जार शासनाने जो आम्हाला लागू केला तो आम्हाला मान्य नाही. प्रथमतः आम्ही त्या हा जार आम्ही फाडून शासनाला निषेध व्यक्त करतो आणि आमची भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की आम्हाला भीमा नदीकाठच्या आणि महान नदीकाठचा विद्युत पुरवठा 8 तास सुरळीत करा. पिण्याच्या पाण्याचे नियोजन आपण करत असाल तर चांगली गोष्ट आहे, परंतु त्याबरोबर आमचं विहीर, बोर आणि शेततळ्याची लाईट देखील आपण 2 तास कपात केलेली आहे. घरगुती लाईटीचा देखील प्रश्न आहे. घरामध्ये रात्रभर वाडी वस्तीला लाईट आपण सोडत नाही. या लाईटीची व्यवस्था शेतकऱ्यांना शेततळं, विहीर आणि बोरला 8 तास, तसे भीमा नदीकाठच्या लोकांना 6 तास लाईट देऊन सहकार्य करावं ही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. आणि शासनाने तात्काळ नवीन GR काढून MECB कडे पाठवावा. तसेच आमच्या शेतकरी बांधवांचं देखील काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घ्यावे. या ठिकाणी नदीत पाणी असताना सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. सर्वसामान्य शेतकरी आहेत, नदीकाठी पाणी असून सुद्धा लाईट नाही. लाईट नसल्यामुळे शेतातील ऊस वगैरे पूर्णतः जळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप त्रास होत आहे. तरी आम्ही याचा निषेध करत आहे. ही लाईट बंद केल्यामुळं पहिल्यांदा जनावरांचा चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. जर आपल्याला नाही लाईट सोडली तर जनावराला आपण चारा कुठून उपलब्ध करणार. आणि दुसरी गोष्ट, कमीत कमी शेतातली बोर, विहीर याच्यासाठी लाईट त्यांनी सेपरेट हे डिव्हिजन करून त्यांची व्यवस्था करणं गरजेचं आहे. आणि ते जर नाही झालं तर शेतातलं एकही पीक राहणार नाही. शेतकरी देशोधड्या लागल्याशिवाय राहणार नाही. ह्याला एकच पर्याय, शासनानं एक तर शेतकरी सगळे गोळ्या घालून मारावं, नाही तर शेतकरी काय पर्याय करायची ती शेतकऱ्यांचा त्यांनी व्यवस्थित मार्गी लावावा. ह्याला एकच पर्याय आहे. आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या भावना किती तीव्र आहेत. नदीकाठ जर वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांनी या नदीतल्या पाण्याचं नियोजन ह्या कलेक्टर साहेबांनी अगोदर करायला पाहिजे होतं. 100% धरण भरलेलं पाणी जातं कुठं हा खरा प्रश्न आहे. पण पाण्याचे नियोजन करत असताना इथल्या या भागावरती अन्याय झाला नाही पाहिजे आणि या शेतकऱ्यांना 8 तास लाईट भेटलीच पाहिजे. हीच प्रमुख मागणी आमची जिल्हाधिकारी साहेबांना असणार आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ हा आदेश रद्द करून नवीन आदेश काढून नदीकाठच्या भागाला 7 तास व विहीर, शेततळे आणि बोरला 8 तास लाईट देऊन हे भीमा नदीकाठ तसे महानदीकाठची शेती पिके वाचवावीत हीच विनंती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहे.